पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास 5 जणांनी धारदार कोयत्याने वार करत तरुणाचा जीव घेतला। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपी तरुणावर कोयत्याने निर्दयीपणे वार करताना दिसत आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। घटनेचा पुढील तपास सुरू आहे। ज्ञानेश्वर बर्गे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, तर अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद अशी आरोपींची नावे। या 5 जणांनी ज्ञानेश्वरचा पाठलाग करून कोयत्याने वार करत त्याचा जीव घेतला। मोशी येथील ग्रँड हॉटेलजवळ ही हत्या झाली। विशेष म्हणजे ज्या आरोपीने हत्या केली तो आरोपी हल्ला करण्याआधी मयत तरुणासोबत हॉटेलमध्ये जेवण करायला गेला होता। जेवणाच्या आधी ताटावर दोघांमध्ये वाद झाला। याच वादातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोशी येथील ग्रँड हॉटेलच्या समोर ज्ञानेश्वर बर्गे नावाच्या व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली। ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अशोक म्हाळसकरकडे हत्या झालेल्या ज्ञानेश्वरच्या मानलेल्या दाजीचे पैसे होते। ते पैसे घेण्यासाठी ज्ञानेश्वर अशोककडे तगादा लावत होता। गुरुवारी मध्यरात्री अशोक आणि ज्ञानेश्वर दोघेही एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते। इथं दोघांनी एकत्र मद्यपानही केला। यानंतर दोघांमध्ये आर्थिक कारणातून किरकोळ वाद झाला। या ज्ञानेश्वरने अशोकच्या कानशिलात लगावली। ही चापट अशोकच्या जिव्हारी लागली। या प्रकारानंतर त्याने तातडीने आपल्या भावांना फोन करून बोलावून घेतलं। त्यानंतर पहाटे 3च्या सुमारास म्हाळसकर बंधू आणि इतर दोघांनी ज्ञानेश्वर बर्गेवर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। अधिक तपास भोसरी एमआयडीसीचे पोलीस करत आहेत।